नमस्कार, मी महेश आणि माझा सहकारी मित्र स्वानंद डावे उजवेच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. कालच हरियाणा आणि जम्मू काश्मीर अशा दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभेचा रिझल्ट आलेला आहे. तो निकाल काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु आज आपण बोलणार आहोत की हरियाणामध्ये भाजप जिंकली आणि काँग्रेस हरली ते नक्की का, पडद्यामागे काय घडलं आणि काय काय घडायला नको होतं याच्यावर आपण बोलणार आहोत. भारतीय जनता पक्षाला खरं सांगायचं तर अनपेक्षितरित्या हरियाणात विजय मिळाला. अनपेक्षित हा शब्द मी अशासाठी वापरतोय की केवळ एक्झिट पोल मध्ये काँग्रेस जिंकणार आहे म्हणून नाही, पण गेले 2 ते 2.5 महिने तसंच वातावरण होतं. लोकसभेला देखील 10 पैकी 5च जागा जिंकण्यात भाजपला यश आलेलं होतं. तर नक्की काय झालं कालच्या रिझल्टमध्ये? तर भारतीय जनता पक्ष जिंकला. नुसता जिंकला नाही, 2019ला त्यांच्याकडे 40 जागा होत्या 90 पैकी, त्या ह्या वेळेला त्यांच्याकडे 48 जागा आलेल्या आहेत. त्यामुळे एकट्या पक्षाला व्यवस्थित बहुमत त्यांना मिळालेलं आहे. 46चा आकडा त्यांनी पार केलेला आहे. पण या विजयामागे अनेक गोष्टींची किनार आहे. तर काल आपण दिवसभर पाहिलं भाजप जिंकलं, पण मला अशाही काही गोष्टींवर प्रकाश टाकायचा आहे की जे भाजपला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे 8 मंत्री या इलेक्शन मध्ये पराभूत झालेले आहेत. आणि हे जे 8 मंत्री आहेत ते कॅबिनेट मिनिस्टर होते आणि त्या भागात ते व्यवस्थित निवडून येणारी लोक होती. त्यामुळे हा एक भाजपसाठी नक्कीच धक्का आहे. धक्का का? तर मुख्यमंत्री जिंकले, अनिल विज यांच्यासारखा ज्येष्ठ मंत्री थोडक्यात का होईना पण जिंकला, पण 8 मंत्री मात्र पराभूत झाले. म्हणून अँटी इन्कम्बन्सीचा जो वारंवार उल्लेख केला जातो तो कदाचित मुख्यमंत्र्यांबद्दल नव्हता, ते नवीन असल्यामुळे, पण मंत्र्यांबद्दल होता आणि काही आमदारांबद्दल देखील होता. कारण भाजपने जवळपास 17 ते 18 आमदारांचं तिकीट कट करून नवीन उमेदवारांना तिथे उमेदवारी दिलेली होती आणि त्याचाही परिणाम भाजप जिंकण्यात झालेला आहे. हे कालच्या रिझल्ट नंतर व्यवस्थितपणे दिसून येत आहे. अजून एक भाजपसाठी जिंकलेली पण चिंतेची बाब म्हणजे त्यांना मिळालेली मतं आणि काँग्रेसला मिळालेली मतं ह्याच्यामध्ये फक्त 0.5% फरक आहे. 39.94% भाजप आणि 39.10% काँग्रेस, एवढाच त्यांच्यात फरक आहे. पण हाच कन्व्हर्जन जर आपण आकडेवारीत केलं तर ते आकडेवारीमध्ये होत आहे 48 म्हणजे पूर्ण बहुमत आणि 37 म्हणजे बहुमतापेक्षा 7 आकडा कमी. हे सांगण्याचं कारण का? कारण जेव्हा कुठलाही पक्ष जिंकतो आणि समोरचा पक्ष जेव्हा हरतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की जिंकणारा पक्ष जो आहे त्याचं विजयाचं मार्जिन आणि व्होटिंग पर्सेंटेज हे खूप आहे, पण बऱ्याचदा तसं नसतं. आणि आत्ताची हरियाणाची इलेक्शन हे त्याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. मग हे का झालं? तर हे होण्याचं कारण असं आहे, बहुजन समाजवादी पक्ष म्हणजे BSP, इंडिपेंडंट तिथे बंडखोरी करणारे आणि स्थानिक पक्ष म्हणजे JPP, INLD जो जाट लोकांचा डॉमिनेशन असणारा मानला जातो, आणि शेवटचा आणि महत्वाचा तो म्हणजे आम आदमी पार्टी ज्यांनी काँग्रेस बरोबर युती केलेली नव्हती. अशा 5 पक्ष, छोटे पक्ष आणि बंडखोर आणि अपक्ष धरून जवळजवळ 19 ते 20% मतं त्यांनी घेतलेली आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात असं आपल्याला दिसलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा काही हजार मतांनी जिंकलाय आणि उर्वरित या छोट्या पक्षांच्या उमेदवारांची मतं काउंट केली तर कदाचित तिथे काँग्रेस जिंकलं असतं का, असा एक मोठा प्रश्नचिन्ह तिथे तयार होत आहे. याच्यातून अजून एक महत्वाचा भाग म्हणजे दिल्लीला लागून असणारं हे राज्य आहे, आपल्याला त्याची कल्पना आहे. तर जो शहरी भाग आहे जो दिल्लीच्या जवळ आहे, दिल्लीतून चंदीगडकडे आपण जाताना जी मध्ये मध्ये शहरं लागतात, जो डेव्हलप झालेला भाग आहे, त्या सर्व भागामध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत यश मिळालेलं आहे. 7-8 महिन्यापूर्वीपर्यंत त्यांचे जे मुख्यमंत्री होते मनोहरलाल खट्टर, ते कर्नाल मधून आता निवडून आले लोकसभेला. त्यांच्या इथल्या 9च्या 9 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. पण ग्रामीण भाग असेल, विशेषतः जिथे जाट समाजाचं डॉमिनन्स आहे, जिथे शेड्यूल कास्ट समाजाचं डॉमिनन्स आहे, अशा अनेक भागांमध्ये भारतीय जनता पक्ष पराभूत देखील झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कालचा जे विजय जो झालेला आहे त्याच्यात खट्टर असतील, सैनी असतील, भाजपचे प्रमुख पदाधिकारी असतील, यांचा तर वाटा आहेच आहे. पण मतं जी डिव्हाइड झाली त्याचा एक महत्वाचा वाटा आहे आणि कदाचित
या आंदोलनांमुळे, खेळाडूंमुळे, शेतकऱ्यांमुळे एक अशी इमेज क्रिएट झाली होती की काँग्रेस हा जाट समाजालाच फक्त पाठिंबा देतोय किंवा जाट समाजासाठीच काम करतोय का. तर त्याचा निगेटिव्ह परिणाम असा झाला की ओबीसी समाजाला असं वाटलं की जाट समाज हा आपल्यावर डॉमिनन्स करतोय गेली अनेक वर्ष आणि आत्ताही तसंच होईल का. म्हणून ओबीसी समाजाची मॅक्सिमम मतं ही भारतीय जनता पक्षाकडे वळलेली आहेत आणि काही प्रमाणात शेड्यूल कास्ट समाजाची मतं देखील भारतीय जनता पक्षाकडे वळलेली आहेत. त्यामुळे मला खरं तर असं वाटतं स्वानंद की ह्याच्यातून महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाने काहीतरी शिकलं पाहिजे का, तर त्याचं उत्तर नक्कीच हो आहे. हरियाणा जरी आपल्यापासून लांब असलं तरी काहीशी सिमिलर परिस्थिती आता महाराष्ट्रात आहे. अँटी इन्कम्बन्सी आहे, नाराजी आहे, मग त्यात जातीय समीकरणं आहेत, आरक्षण हा एक विषय आहे, शेतकरी हा विषय आहे, असे अनेक विषय आहेत जे जवळजवळ सगळेच विषय हरियाणामध्ये होते. मग हरियाणातल्या भाजपने काय केलं तसंच काही प्रमाणात महाराष्ट्रातली भाजप करू शकते का, दिल्लीतली भाजप काही महत्वाचे डिसिजन महाराष्ट्राच्या बाबतीत घेणार का, असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं मात्र आता आपल्याकडे नाहीयेत कारण ती येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्याच्या इलेक्शन नंतर दिसणारच आहे. पण ह्याच्यातला अजून एक इंटरेस्टिंग भाग, जिंकता जिंकता थोडक्यात राहिलेलं काँग्रेस, तर नक्की काँग्रेसचं ह्या इलेक्शन मध्ये काय झालं आणि काँग्रेस जिंकली का थोडक्यात हरली, याच्यावर मला स्वानंदकडून ऐकायला आवडेल. वेल महेश, एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की काँग्रेस ही खऱ्या अर्थाने खरं जिंकलेली नाहीये, पण काँग्रेसनी फार मोठी एक उडी मारली. पण ती उडी ही 2019च्या मानाने मोठी उडी आहे. 2024चं जे आत्ताचं इलेक्शन लोकसभेचं झालं त्या मानाने ऍक्च्युली बऱ्यापैकी स्टेटस कोस त्यांनी मेंटेन केलाय. 5 जागा तिथं हरियाणामध्ये भाजप जिंकली होती, 5 जागा काँग्रेस जिंकली होती. त्यामुळे काँग्रेस कुठेतरी भाजपच्या तोडीस तोड आहे. हे सगळे एक्झिट पोल वगैरे यांनी फारच चढून त्यांना सांगितलेलं होतं. पण बेसिकली काँग्रेसनी त्यांचं कॉन्सॉलिडेशन जे केलं ते मेनली जाट आणि दलित या 2 ठिकाणी केलं. या 2 ठिकाणचं कॉन्सॉलिडेशन त्यांना चांगलं मिळालं. पण त्या 2 कास्ट एकत्र असल्यामुळे, त्या 2 जो समाज एकत्र असल्यामुळे जो एक मेजर दलित आणि हे नसलेला अप्पर कास्ट नसलेला असा जो समाज आहे ओबीसी, आणि त्यांचं प्राबल्य फार मोठं आहे, अहिर सारखा जो एक वर्ग आहे, हे सगळे लोक कुठेतरी काँग्रेसपासून लांब गेले. फक्त काँग्रेसपासून लांब नाही गेले तर त्यांनी भाजपला भरघोस मतदान केलं. काँग्रेसनी जवळपास 10%, ऍक्च्युली 12% मागच्या वेळेसपेक्षा व्होट पर्सेंटेज वाढवलेलं आहे. पण एक गोष्ट काँग्रेसला जी जमलेली नाहीये ती म्हणजे भाजपच्या विरोधात बांधण्यात जे काँग्रेसचं थोडक्यात यश आलं होतं 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. बाकीच्या छोट्याशा बऱ्याचशा पार्टीजना घेऊन एकत्र येऊन कुठेतरी त्यांनी सत्ता म्हणजे कुठेतरी त्यांनी त्यांचा जिंकले, बऱ्याचशा सीट, 100 सीट जिंकले, जवळपास 234 पर्यंत सगळे लोक आले. ते काँग्रेसला कुठेतरी यावेळेस जमलं नाही. सगळे छोटे पक्ष हे ऍक्च्युली निर्दलीय देखील वेगळे लढले. काँग्रेसला फार मोठं नुकसान त्याच्यामुळे झालं. भाजपा एवढंच त्यांचं मतदान आहे, जवळपास फक्त 5% कमी आहे. पण हे मतदान तेवढं जरी असलं तरी काँग्रेसचं व्यवस्थित मॅनेजमेंट, बूथ मॅनेजमेंट यावेळेस दिसलं नाही. कुठेतरी वेव्ह आहे आणि त्या वेव्हच्याच मागे गेल्यामुळे काँग्रेसकडनं कुठेतरी बूथ मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नाही. दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, काँग्रेस इज स्टील डिपेंडंट ऑन ओल्ड हॉर्सेस, आणि हे ओल्ड हॉर्सेस आहेत ना ते काँग्रेसला कायम हरवत आहेत. म्हणजे गेहलोत असतील राजस्थानमध्ये, मग तेच असतील ऍक्च्युली मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ असतील, ओके, आणि तेच आता इथं ओके जे फार महत्वाचे नेते जे काँग्रेसचे हरियाणाचे आहेत त्यांच्याकडनं काँग्रेसला अजिबात यश मिळालेलं नाही. त्यांच्या हुडांच्या मुलांनी फार चांगलं काम केलं, पण सिनियर हुडांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा झाला आहे की आम्हाला हे सगळे ओल्ड हॉर्सेस नको आहेत, आम्हाला नवीन जनरेशन पाहिजे आणि त्या नवीन जनरेशनकडनं काम करायचं आहे. महाराष्ट्राचं उदाहरण दिलं तर इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसला फार चांगलं यश मिळालं जेव्हा काँग्रेसकडे महाराष्ट्रातील एकही चांगला नेता नव्हता. अशोक चव्हाण इलेक्शनच्या आधी ऍक्च्युली भाजपमध्ये गेलेले होते, ओके. विखे पाटील तर बऱ्याच वर्षांपासून ऍक्च्युली भाजपमध्येच होते. थोरात यांचं वर्चस्व फक्त 2-3 मतदारसंघांवर होतं, एकही काँग्रेसकडे नेतृत्व नव्हतं, त्यांनी 13 जागा जिंकल्या. सो ह्याचा अर्थ काँग्रेसचं मतदान आहे, काँग्रेसकडे एक ओढा आहे. भाजपचा ज्यांना विरोध आहे त्यांची पहिली चॉईस काँग्रेसच आहे. पण ती पहिली चॉईस जरी काँग्रेस असेल
तरी पण समहाव त्यांच्याकडचे ते जुने जुने ते चेहरे बघून ते देखील कंटाळत आहेत आणि ते कुठेतरी भाजपला मतदान जाऊन करतात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ज्या ओबीसींचा भाजपला विरोध होता त्यांची देखील मोठ काँग्रेस बांधू शकलं नाही. आणि हे काँग्रेससाठी फार जास्त धोक्याची घंटा आहे. हीच धोक्याची घंटा त्यांच्यासाठी महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेतरी ॲक्च्युली मोठा समाज एक भाजपच्या विरोधात जाऊन काँग्रेस आणि वेगळ्या गटाला म्हणजे महाविकास आघाडीकडे जाईल का, पण त्याचबरोबर त्यांच्याकडनं ओबीसी समाज हा गळेल का आणि तो भाजपकडेच राहील का आणि त्याचं नुकसान त्यांना बऱ्याचशा मतदारसंघात होईल का हे दिसू लागतंय. म्हणजे काँग्रेसने जुनी मोठ बांधली पण नवीन जे गणितं आहेत त्याच्यामध्ये मात्र ते चुकायला लागलेले आहेत. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा मला आहे. प्लस काँग्रेस हे कायमच ग्रुपिझममधनं जातं. ग्रुपिझम आणि काँग्रेसचं नातं हे जुनं आहे. ते जरी असलं तरी काँग्रेस मात करून सत्ता स्थापन करायचं. हिमाचल प्रदेशमध्ये देखील काँग्रेसमध्ये ग्रुपिझम होतं पण तरी त्यांनी सत्ता स्थापन केली. भाजपचे मोठ्या नेत्यांना हरवून, नड्डांसारखे मोठे नेते होते त्यावेळेस त्यांच्या नाकावर डिचून त्यांनी सरकार स्थापन केलं. ते कुठेतरी काँग्रेसला हरियाणात जमत नाही. त्यामुळे माझ्या मतानुसार ओल्ड लिडरशिप ही फार महत्त्वाची आहे आणि कुठेतरी राहुल गांधींच्या ह्याच्यावर फार जास्त इमेजवरच आता विसंबून राहणं आणि जे काँग्रेसने अनेक वर्षांपासून केले आणि त्याच चुका परत ते करायला लागले. भाजपनी अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट हरियाणामध्ये केली. भाजपनी सगळीकडे फक्त मोदी मोदी ह्यांच्याच नावावर न जाता लोकल लिडरशिपच्या नावावर पण ते गेले होते आणि त्याला चांगला त्याचा प्रतिसाद मिळाला, जे समहाव कुठेतरी काँग्रेसकडनं चुकतंय यावेळेस. जिलबीचं इतकं जास्त मला वाटतंय की हे झालं गोष्टी. त्यामुळे कमबॅक आहे का तर कमबॅक आहे पण तो एवढा स्ट्रॉंग नाहीये जेवढा आपल्याला एक्सपेक्टेड होता. पण महाराष्ट्रामध्ये ह्याच्यात काय शिकण्यासारखं आहे मला असं वाटतंय, काँग्रेस नाव शुड बी बिवेअर ऑफ बीजेपी. बीजेपी ही स्ट्रॉंग नाहीये असं लोकसभेच्या वेळेस सगळ्या लोकांना जे चित्र वाटत होतं ते तसं अजिबात नाही. संघटना आहे, लोक आहेत, सहभाग आहे, नेतृत्व अजून देखील आहे, मतदान करणारी लोक आहेत. तर या सगळ्या गोष्टीमुळे काँग्रेस शुड बी बिवेअर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसला आता हे कळलं पाहिजे की बीजेपीच्या विरोधात ते समोरासमोर लढू शकतायत पण ज्यावेळेस तिसऱ्या पार्टीज येत आहेत त्यावेळेस काँग्रेस हारतंय. बीजेपी वर्सेस काँग्रेस या लढाईमध्ये एखाद्याच काँग्रेस जिंकू शकेल आता, जे आधी ऍक्च्युली काँग्रेससाठी अशक्य होतं ते आता लढू शकेल. पण ज्या ठिकाणी मल्टी कॉर्नर फाईट्स होत आहेत त्या ठिकाणी काँग्रेसला स्थान मिळणार नाही. काँग्रेस दुसऱ्या तिसऱ्या पोझिशनला ढकललं जाऊ शकेल आणि जिंकेल भाजप किंवा इतर पक्ष. आणि त्यामुळे काँग्रेसला ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये देखील अतिशय महत्त्वाचं आहे की 2 गट आणि त्या 2 गटांमध्येच लढाई होणं गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये फाटाफूट झाली, भाजप हे वेगळं झालं, भाजप वेगळं लढलं आणि 6 कॉर्नर्सची लढाई महाराष्ट्रामध्ये समजा झाली तर या लढाईमध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही. त्यांना ती तेवढ्या सीट्स जिंकता येणार नाही. भाजप हॅज मास्टर दॅट आर्ट असं मला फार वाटतंय. त्यामुळे मला एकूण असं दिसतंय की ह्याचा परिणाम महाराष्ट्राच्या इलेक्शनवर होईल का, हो मॉरल कमी होईल. पण एक मात्र गोष्ट आहे, महाराष्ट्राचं इलेक्शन हरियाणाच्या इलेक्शनपेक्षा जास्त इंटरेस्टिंग होणार हे मात्र खरं आहे. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील ॲक्च्युली नक्की सांगा. ओके, धन्यवाद.